पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे। वांद्र्यामध्ये स्थानिकांनी पोलिसांवर दगड फेकले, त्याशिवाय बाटल्या देखील पोलिसांवर फेकण्यात आल्या। त्यानंतर पोलीस आक्रमक झाले आणि अक्षरशः घरात घुसून पोलिसांनी स्थानिकांना ताब्यात घेतलंय। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला। अतिक्रमणधारकांवर कारवाईचा दुसरा दिवस आहे। आणखी काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। मात्र आज काही स्थानिक आक्रमक झाले होते, त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्याशिवाय बाटल्या देखील फेकल्या। त्यानंतर पोलिसांनी मात्र आक्रमक होत अगदी घरात घुसून या दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। कारवाई जी आहे ती माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे। तर ही कारवाई आज चालू असताना काही समाजकंटकांनी त्यावर जे डिमोलिशन स्क्वॉड आहे आमचं त्याच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। त्याला मुंबई पोलीस दलाने ॲप्रोप्रिएट बळाचा वापर, योग्य बळाचा वापर करून त्या लोकांना पांगवलेला आहे। जे समाजकंटक आहेत त्याच्यातली 7 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। पोलीस आयुक्तांनी दिलेल्या परिसरात पश्चिम रेल्वेच्या जागेवर हे अतिक्रमण झालं होतं। गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न होता। 27 नोव्हेंबर 2017 अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न झाला होता। अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांची कोर्टात धाव होती। 26 एप्रिल 2026 अतिक्रमण हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश होते। त्यानंतर प्रशासन कामाला लागलं। सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचे आदेश कायम ठेवण्यात आले। रेल्वे ट्रॅकपासून 500 मीटर परिसरातील बांधकाम हटवण्याची ही मोहीम आहे।